उपमुख्यमंत्री शिंदेंचा कालचा दिल्ली दौरा दरम्यान सूत्रांची माहिती, दिल्ली दौऱ्यात शिंदेंनी बड्या नेत्यांची भेट घेतल्याची सुद्धा माहिती। महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात शिंदे दिल्लीला गेले असतील, उदय सामंतांची प्रतिक्रिया। तर सरकारमध्ये गँगवॉर सुरू आहे, कहाणी सांगायला शिंदे दिल्लीत गेले असतील, पटोलेंचा निशाणा। महाराष्ट्राविरोधात गरळ ओकणारा निशिकांत दुबेचा मुंबईतल्या खारमध्ये आलिशान फ्लॅट। दुबेनं 2009 मध्ये 1,60,00,000 हा फ्लॅट खरेदी केला होता। बीएमसीसह सर्व पालिका ठाकरे बंधूंनी एकत्र लढाव्यात असा लोकांचा दबाव। संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर महाविकास आघाडीतून कुणीही अजून बाहेर पडलेलं नाही, राऊतांची स्पष्टोक्ती। खासदार संदीपान भुमरेंच्या भावजाईवर प्रशासन मेहरबान, मद्य परवाना ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया जलद गतीनं राबवल्याचा आरोप। औरंगाबाद खंडपीठात याचिकेमुळे फाईलचा वेगवान प्रवास समोर। मीरा भाईंदरमधील मराठी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न भोवला। पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तडकाफडकी बदली, निकेत कौशिक नवे आयुक्त असणार। फडणवीसांनी आता महासंचालकांना आंदोलनासंदर्भात विचारणा केली। विना अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश। अधिवेशन संपल्यानंतर 18 तारखेला 20% वाढीव पगार खात्यात जमा होणार। मंत्री गिरीश महाजनांची आंदोलनस्थळी घोषणा। शिक्षकांच्या या परिस्थितीला सतेज पाटील तुमचंच सरकार जबाबदार। विना अनुदानित शिक्षकांच्या आंदोलन प्रश्नावरून मुख्यमंत्री फडणवीसांचं महाविकास आघाडीकडे बोट। सरसकट विना अनुदान संस्थांना परवानगी दिल्याचाही आरोप। दक्षिण मुंबईतील कर्नाक पूल आता सिंदूर या नावानं ओळखला जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण, मात्र दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची या ठिकाणी अनुपस्थिती। गोसेखुर्द धरणाच्या 33 दरवाजांमधनं अजूनही पाण्याचा विसर्ग सुरूच। भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर या तालुक्यातील चुलबंद नदीच्या पुलावरून सध्या 3 फूट पाण्याचा प्रवाह। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले। 6,321 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा।